विजय तेव्हाच झाला बंधूंनो. आज आपण फक्त एक औपचारिकता आपण पूर्ण करत आहोत. आदरणीय विचार मंच भैया, नाम नहीं लूंगी, माफ करना. आज तुम्हाला असं वाटत असेल की रश्मी बर्वे म्हणजे अबला आहे. रश्मी बर्वेला आम्ही निवडणुकीपासून थांबवलं तर रश्मी बर्वे थांबेल आणि पंजा चिन्हाचं काही नाव निशान काही ठिकाणा राहणार नाही. लेकिन बीजेपी वालों को मैं बताना चाहती हूँ, आपकी सोच जहां से खत्म होती है, हमारे केदार साहब की सोच वहां से शुरू होती है. ये बात तुम समझ लो. अरे बाबा पंतप्रधान महोदय, 10 वर्ष तुम्ही विदेश फिरले, मोठमोठ्या विदेशाच्या यात्रा काढल्या, तेव्हा नागपूर जिल्ह्याचं आणि कनाल आमच्या शहराचं नाव आठवलं नाही. आज एका गद्दाराचा प्रचार करायला आज तुम्ही आमच्या कनाल नगरीमध्ये आले. हे कनाल नगरीची कनाल नागरिकांची ताकद आहे. हे एका सेवकाची ताकद आहे. हे एका आपल्या सारख्या गोर गरिबाची ताकद आहे. पंतप्रधानाला आज आपण कनालमध्ये आपण आणत आहोत. बंधूंनो, तुम्हाला सांगते, विकासाच्या गोष्टीवर 2 शब्द बोलायला पाहिजे होतं. आज अरे इथं बस स्टॉप आम्हाला तुम्ही देऊ शकत नाही. कनाल सारखं शहर, गाजलेलं शहर, एक बस थांबायला इथे 2 निवासी थांबायला तुम्ही ते बस स्टॉप देऊ शकत नाही. तुम्ही कोणता विकास केला हे तुमच्या मनाला तुम्ही विचारा. आज बंधूंनो, खरंच खूप ही निवडणूक आहे, ही अत्यंत सर्वांसाठी महत्वाची निवडणूक आहे. कारण या निवडणुकीमध्ये भारताचा पंतप्रधान कोण होणार, भारतामध्ये सत्ता कोणाची येणार, याच्यापेक्षा जास्त भारतवासियांची अस्मिता किती महत्वाची आहे, भारतवासियांची लोकशाही किती महत्वाची आहे, भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान किती महत्वाचं आहे. आणि त्यासाठी 2024 ची निवडणूक नसून ही आपल्या सर्वसामान्य गरिबाची लढाई आहे. या लढाईमध्ये आपल्या सर्वांना उतरावं लागेल. बंधूंनो, आज आपल्या सर्वांना मला एक हात जोडून रश्मी बर्वे आशीर्वाद मागायला इथे आली आहे. आज आपल्या कनाल शहरासाठी, कांद्री आणि आजूबाजूच्या सर्व परिसरासाठी आज ही सुवर्ण संधी आपल्या दारामध्ये चालून आलेली आहे. या सुवर्ण संधीचा आपण योग्य तो फायदा घ्यावा. आज या आमदाराला असं वाटत असेल इथं आम्ही सभा घेऊ दिली नाही, यांची सभा सक्सेस होणार नाही. बंधूंनो, तुम्हाला सांगते, रस्त्यावर उतरून सभा घेऊ म्हणणं, पण ही सभा झाल्याशिवाय राहणार नाही. वारे पंजा, नेमकं आज ज्यांच्या साठी आपण इथे आज आलेलो, असे कराळे मास्तर इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून मुळक साहेबांचं आणि कराळे मास्तरांचं आपण स्वागत करावं. बंधूंनो, जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवून कराळे मास्तरांचं, आमच्या साहेबांचं, मुळक साहेबांचं स्वागत करावं. आज कराळे गुरुजी, आपले मनापासून आभार. आज आपण आमच्या कनाल सारख्या शहराला भेट दिली. वारे पंजा, नाही थांबा 2 मिनिट. बंधूंनो, आज ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्या सर्वांसाठी, कनाल वासियांसाठी, कांद्री वासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. आम्ही युवकाचं मार्गदर्शक आणणारं आम्ही नेतृत्व कनालमध्ये आणतो. तुमच्या सारखे फेकूचन करणारे, गोष्टीच्या फेकणोड्या करणारे आम्ही आणत नाही. ही आहे महाविकास आघाडीची ताकद, ही आहे महाविकास आघाडीचा आवाज. अरे तुम्हाला असं वाटत असेल यांना आम्ही कितीही थांबवलं हे थांबतील, आम्ही थांबणारे नाही, आम्ही अजिबात थांबणारे नाही. बंधूंनो, तुम्हाला आज मी एक गोष्ट आवर्जून सांगते,
ज्या पद्धतीने यांनी आपला सर्वांचा छळ जो लावलेला आहे, माय माऊलींचा छळ या सरकारने लावलेला आहे, याचं उत्तर आपल्याला येत्या 19 तारखेला द्यायचं आहे. आज कणान शहर सोनं देणारं शहर होतं. सोन्याच्या कोंबडीचं अंड जे देते ते शहर आज कणान शहर होतं. ब्रूक बॉन्ड सारखी कंपनी साहेब आमच्या कणान शहरामध्ये 15-20 वर्षाच्या आधी होती. या सत्तेमध्ये मगरूर झालेल्या या सत्ताधीशांनी त्या कंपनीचा सत्यानाश केला आणि आमचा युवक हा दारोदार आज भटकत आहे. तुम्ही विकासाच्या कामावर का नाही बोलत? तुम्ही विकासाच्या कामावर बोललं पाहिजे. आमच्या माय माऊलीचा छळ होतो त्याच्यावर एक शब्द या आपला आमदार बोलत नाही. तुम्हाला तेव्हा भीती वाटते? अरे आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 वेळचं बंधूंनो गारपीट झालं, 2 वेळचं गारपीट झालं, पण या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया आमदाराने टाकला नाही साहेब. 2 वेळा हेमा मालिनीला आणलं, 2 वेळा हेमा मालिनीला पार्श्वनीत नाचवलं, रामटेक मध्ये नाचवलं, पण आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकण्याची ताकद या आमदाराने दाखवली नाही. असा निष्ठुर आमदार आज ही सभा अनसक्सेस झाली पाहिजे याच्यासाठी किती प्रयत्न केले, पण जनता जनार्दन आमच्या सोबत आहे. जनतेचा आशीर्वाद आज आमच्या सोबत आहे आणि आज बंधूंनो तुम्ही सर्वांनी संकल्प करायला पाहिजे. येत्या 19 तारखेला पंजा या चिन्हावर बटन दाबून बहुमताने महाविकास आघाडीला काँग्रेसला निवडून आणावं इतकी विनंती मी आपल्या सर्वांना करते. आज एका माय माऊलीचा छळ या सरकारने लावला. जेव्हा माझा फॉर्म कटला बंधूंनो, हा आपला रामटेकचा बोका घेऊन जो खोका घेऊन बोका झालेला आमदार हा रात्रीचे 9 वाजेपर्यंत व्हॅलिडिटीच्या ऑफिस मध्ये भूतासारखा थांबला होता. याला माहित होतं रश्मी बर्वे जर उभी झाली तर रश्मी बर्वेचा पराभव कुणीही करण्याची ताकद याच्यामध्ये नाही, म्हणून रश्मी बर्वेचा फॉर्म यांनी कट केला. आदरणीय केदार साहेबांचे धन्यवाद, आमच्या माननीय मोडक साहेबांचे धन्यवाद. रश्मी बर्वेचा फॉर्म जरी कटला, रश्मी बर्वेच्या पतीला आज तुम्ही तिकीट दिली. आज मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, जेव्हा सावित्री माईच्या पाठीमागे खंबीरपणे ज्योतिबा उभे होते बंधूंनो, आज माझ्या ज्योतिबाच्या पाठीमागे ही सावित्री खंबीरपणे उभी आहे आणि याचा बदला याला आपल्याला द्यावा लागेल. तू कितीही प्रयत्न कर, तुझा तर निकाल आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाही दाखवला, नावाची रश्मी लावणार नाही बंधूंनो. जेवढा छळ याने एका माझ्या महिला माझा केला, याला तेवढेच याच्या डोळ्यातून अश्रू आपल्याला आणून दाखवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला पंजा या चिन्हावर निवडून द्यायचा इतकंच सांगते. आपल्या शब्दाला विराम देते. आज माझी इज्जत तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या गावच्या लेकीची इज्जत माझी तुमच्या हातामध्ये आहे. आज जीवाचं रान केलं होतं, लहानपणापासून संघर्ष केला, बिना बाबाची मी मुलगी या आमदारांनी एवढं पाप केलं, मला माहित आहे एवढं पाप केलं. माझा फॉर्म या आमदारांनी कट केला. याला माहित होतं रश्मी बर्वे जर निवडून आली, याचा आमदार याचा उमेदवार हा 2 लाख मतांना पराभव होईल. एका गद्दाराला याने आपल्या पाठीशी घेतलं. आज बाबा जुमदेवजीचं नाव पंतप्रधानांनी घेतलं, पण कोणासाठी घेतलं? अशा गद्दारासाठी घेतलं ज्याचे नागपूर सारख्या शहरामध्ये 4-4 दारूची दुकान आहे. तुम्हाला काहीतरी जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे, त्या आमदाराला वाटायला पाहिजे. आणि ते माजी खासदार जे बिचारे एका मांजरीचं पिल्लू बनून एका बिळात जाऊन बसलेला आहे, अरे तुम्ही लोकांनी काय विचार केला? आज भारतीय जनता पक्षाचा जो नेता, कोराडीचा नेता, त्यांनी माझा छळ केला. राजकीय दृष्ट्या मला 2 महिने सातत्याने जे षडयंत्र केलं, पण त्याच कोराडी मातेचा आशीर्वाद आज माझ्यावर आहे, म्हणून माझ्या पतीला आज तिकीट मिळालेली आहे. बंधूंनो, एवढंच सांगते, आपला सर्वांचा आशीर्वाद घेते, इथेच थांबते.
आज आन बान शान आपली आज पणाला लागलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या लेकीचा बदला घेण्यासाठी पंजा या चिन्हावर बटन दाबून बहुमताने श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणावं.